ब्रेकनंतर न्यूजरूम चर्चेत पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही एक मुद्दा आता मांडला विकासाचा, शिरूरमधली कामं. तुम्ही 5 वर्ष शिवसेनेचे संपर्क प्रमुख होता तिथे पुण्याचे, त्यावेळेस तुम्हाला हे मुद्दे नाही दिसले? करेक्ट. तर हा जो एक पॉप्युलर मुद्दा आहे, उमेशजी थँक्यू या गोष्टीसाठी. कारण मी जेव्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करत होतो त्यावेळी माझ्याकडे कोणता भाग होता यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातले फक्त 2 विधानसभा मतदारसंघ हे माझ्या अखत्यारीत होते. त्यामध्ये भोसरी होतं आणि त्यामध्ये हडपसर होतं. तुम्ही मुद्दे तर मांडू शकता ना, तुम्हाला जर माहित आहे तिथे हे मुद्दे मांडण्याचा मी वारंवार जो प्रयत्न केला आहे आणि हे मुद्दे मांडत असताना शिवसेनेमध्ये संघटनात्मक काम करत असताना संघटनात्मक काम आणि समोर असलेलं लोकप्रतिनिधीचं काम या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला तिथे काम नाही करू दिलं? कुठलं हे काम तुम्हाला करता हे माझ्या कामाचा अखत्यारीत ही गोष्ट नव्हती. मी तुम्हाला तेच सांगतो, महाराष्ट्रभरातले मुद्दे हे वरपर्यंत पोहोचवणं हे काम होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गोष्ट आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि त्यावेळेस उद्धव साहेबांना सांगू शकले असते की मला हे मुद्दे उचलायचे आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर त्यावेळी चर्चा झाली. त्याच्यावर जर निष्कर्ष दिसला असता तर मला वाटतं ही चित्र वेगळं दिसलं असतं. आज चित्र वेगळं आहे. जेव्हा मी म्हणतो की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या ज्या गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं पर्यटनाचं जो कॉरिडॉर आहे, म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एक जगातला, मला वाटतं भारतातला फार नशिबान मतदारसंघ असं मी कायम मानतो. कारण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थान वडू तुळापूर आहे. ही शक्ती आहे. इथे हुतात्मा राजगुरूंचं स्मारक आहे. ही शक्ती आहे. याचबरोबर हे अगोदरही होतं. मी तेच सांगतो, आता त्याच्यावर काय करायला हवं हे मी जो विजन जे घेऊन जातोय, हे विजन घेऊन जाण्यासाठी मी सांगतो की हे अगोदर असताना झालं नाही, हे करायचं आहे. मग का नाही झालं? तुम्हाला अडवलं कोणी? तेच विचारतोय आम्ही. हे करणं, मी तिथला लोकप्रतिनिधी नव्हतो किंवा मी या संपूर्ण भागाचा संपर्क प्रमुख नव्हतो. याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी तुम्हाला ते सांगतो, त्यामध्ये भोसरी आणि हडपसर या 2च भाग माझ्या संपर्क क्षेत्रामध्ये होते आणि संघटनात्मक जबाबदारी ही महत्त्वाचा मुद्दा तिथे होता. आताच लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना यामध्ये मग जसं मी सांगितलं, ही शक्तीची प्रतीक आहेत, ही बलिदान स्थळं आहेत, हे प्रेरणास्थळ आहे, त्यानंतर ओझर आहे, लेण्याद्री आहे, थेऊर आहे, रांजणगाव आहे, आळंदी आहे, भीमाशंकर आहे, ही भक्तीची ठिकाणं आहेत. या सगळ्याचा पर्यटन कॉरिडॉर, भक्ती शक्ती पर्यटन कॉरिडॉर या पद्धतीने जर विकास झाला तर फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तुम्ही नारायणगावचे आहात, तुम्ही तिथे राहून संभाजी मालिका काढली, तेव्हा तुम्हाला नाही वाटलं शिवनेरीचा विकास व्हावा? कुठला शिवनेरी? तेव्हा मी लोकप्रतिनिधी नाही. मी तुम्हाला उमेशजी मी हेच म्हणतो. आणि त्यावेळी जे व्हावं वाटत होतं त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की गडकिल्ल्यांच्या विकासासाठी माझ्या हातात कोणतीही गोष्ट नसताना त्यावेळी गडकिल्ले हे काही वन विभागाच्या अधिकारी अखत्यारीत येतात, काही राज्य पुरातत्व खात्याच्या प्रतिमा मोठी आहे. काही संभाजींची भूमिका साकार केली, त्यामुळे तुम्ही सगळीकडे लोकप्रिय आहात. त्यावेळेस तुम्ही हा मुद्दा उचलू शकले असते. त्यावेळी मी जो मुद्दा उचलला त्याच्यावर कामही झालेलं आहे. तुम्ही आज जर बघाल तर घनगडच्या किल्ल्याचं संपूर्ण आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन झालेलं आहे. तुम्ही जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रीय स्मारक तुम्हाला चावंडच्या किल्ल्याचं, आता तुम्ही ते बोलता राष्ट्रीय स्मारक ही माझी कायम मागणी आहे. ही माझी कायम मागणी. त्यावेळेस तुम्ही काम का नाही? ही राष्ट्रीय स्मारक होणं यासाठीचा पत्रव्यवहार या इथपर्यंत काम असणं आणि पूर्णपणे सत्तेत असल्यानंतर किंवा पूर्णपणे तुम्ही त्या भागाचे लोकप्रतिनिधी असल्यानंतर त्या गोष्टी मार्गी लावणं यामध्ये खरोखर 2 मूलभूत फरक आहेत. या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. तर तुम्ही या गोष्टीवर आवाज व्यवस्थित उठवू शकता. केवळ पत्रक सत्तेत येण्यासाठी तुम्ही इकडे आलात, म्हणजे तुम्हाला तिकीट केवळ लोकप्रतिनिधित्व हे जे म्हणतो शिवसेनेतून मी इकडे येण्याचं फार महत्त्वाचं कारण मी जे तुम्हाला सांगितलं, राष्ट्रीय राजकारणाचा एकूण जर रागरंग जर तुम्ही बघितलात, जे मी म्हणतोय की अपेक्षा भंगाचा जो एक विचार आहे, यानंतर केवळ भावनिक मुद्द्यांवर जर राजकारण होत असेल तर 2022 साली आपला देश हा सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश होणार आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षांमध्ये जर तुम्हाला पुढच्या 20-25 वर्षांचं प्लॅनिंग असणारे निर्णय दिसत नसतील, तुमच्या दृष्टिक्षेपात नसतील, तर खरोखर ही एक काळजीची बाब आहे की जेव्हा ही तरुणाई इतक्या मोठ्या प्रमाणावर देशात येणार आहे, त्यानंतर या तरुणाईला जर एक ठोस विधायक दिशा तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचं होतं. तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचं होतं म्हणून तुम्ही इकडे आलात. जर शिवसेनेने तिकीट तिकडे दिलं असतं तिकडेच थांबला असता. कुठे? शिवसेनेत. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, राष्ट्रीय राजकारणाचे हे मुद्दे यांचं सोल्युशन कुठे आहे? नाही, मी विचारतोय, सरळ विचारतो. तुम्ही तिकिटासाठी इकडे आलात? म्हणजे तिकिटासाठी जर यायचं असतं तर मला असं वाटतं की 2014ला सुद्धा निवडणूक होती, 2019ला जेव्हा निवडणूक झाली तेव्हा तिकिटासाठी कुठून आणि कोणी विचारलं, या सगळ्या पुन्हा मी म्हणतो वैयक्तिक बाबी आहेत की आज मी एका ठिकाणी आहे म्हणून लगेच मी सांगणं की आम्हाला यांनी विचारलं, मला त्यांनी विचारलं, मला या पक्षातून विचारलं. तुम्ही शिवसेना का सोडली? सगळ्यांना वाटतं ना की तुम्ही शिवसेना का सोडली. करेक्ट आहे.
कसं आहे, काही वैयक्तिक बाबी आहेत ज्या माझ्या माननीय उद्धव साहेबांबरोबर ही माझी चर्चा झालेली आहे. राष्ट्रीय राजकारणाचा विचार करत असताना ही एक विधायक दिशा देण्याचं काम आणि हे नेतृत्व करण्याची जी एक क्षमता आहे ती आदरणीय पवारसाहेबांमध्ये याविषयी पश्चिम महाराष्ट्रात लहानाचा मोठा झालेला कोणाचाही विश्वास आहे, जसा माझाही विश्वास आहे. शिवसेना का सोडली या प्रश्नाला एक पॉप्युलिस्ट उत्तर अनेकांना अपेक्षित असतं, ज्याचं मी सुरुवातीला स्पष्टीकरण दिलं की इथे मला डावललं गेलं, इथे माझ्यावर अन्याय झाला. ही पॉप्युलिस्ट उत्तर मी देणार नाही. ते एक माईक घ्या. त्याचं खरं कारण सांगा, म्हणजे सगळ्यांना ऐकायचं हे की तुम्ही शिवसेना का सोडली. नाही, आणि तुम्हीच म्हणालात की संपर्क प्रमुख असताना काही गोष्टी तुम्ही वरपर्यंत पोहोचवत होतात पण तुमचं ऐकलं गेलं नाही, आणि म्हणूनच ते ही वेळ आली की तुम्हाला राष्ट्रवादी सोडावं लागलं, असं तुम्ही क्लिअर आत्ता म्हणालात. याचाच अर्थ शिवसेना सोडावं लागला, पण याचा अर्थ असाच घ्यायचा का की उद्धव ठाकरेंचे इतर कोणी दुसरं कान भरत होतं ज्याच्यामुळे तुमचं ऐकलं जात नव्हतं आणि म्हणून तुम्हाला सोडावं लागलं. कसं आहे, तुम्ही विनाकारण कुठलाही वेगळा अर्थ घेऊ नका. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, तुम्ही जे विधान सांगताय ते विधानसुद्धा खूप वेगळं आहे. त्यामध्ये संपर्क प्रमुख म्हणून असणारी कामं या कार्यक्षेत्र पूर्णपणे वेगळी आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून असणारी कार्यक्षेत्र ही पूर्णपणे वेगळी आहेत. आणि त्यानंतर आपण एखादा निर्णय घेतल्यानंतर मी तो निर्णय का घेतला यापेक्षा मी तो निर्णय घेतल्यानंतर पुढची वाटचाल काय असणार हे मला जास्त महत्त्वाचं. ठीक आहे, तुम्हाला इतिहास म्हणजे तुम्ही मातोश्रीवर जाऊन थेट तुमचं म्हणणं सुद्धा सांगू शकत होता, तुम्हाला अडथळ्यांची गरज नव्हती. शिवसेनेत असे अनेक अडथळे आहेत की तुमचं म्हणणं ऐकून घेत नाही. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकच मुद्दा सांगतोय की कसं आहे, एक निर्णय घेतल्यानंतर पुन्हा तो निर्णय का घेतला याच्यावर विनाकारण चर्चा करत त्याच्या मागे बसण्यापेक्षा संभाजी मालिका आहे का, जे सगळीकडे आहे की संभाजी मालिकेला आर्थिक जे पाठबळ हवं होतं ते मिळालं नाही म्हणून तुम्ही सोडली. हे बाई, खूप साधी गोष्ट आहे की या क्षणी मी हे त्यावेळेस शिवसेनेतून कोणी तुम्हाला मदत केली नाही. या क्षणी मी हे स्टेटमेंट करणं हे अत्यंत पॉप्युलिस्ट स्टेटमेंट आहे. पण मी पुन्हा एक खूप प्रामाणिकपणे सांगतो की जेव्हा मी तरुणाईकडे एका वेगळ्या अपेक्षा किंवा एक वेगळं प्रॉमिस देऊ इच्छितो तेव्हा या तरुणाईला समोर असणारा माणूस सुसंस्कृत आहे याची सुद्धा जाणीव असली पाहिजे. मालिका हा वेगळा विषय आहे, राजकारण हा वेगळा विषय माझ्यासाठी. त्यामुळे या मालिकेला हे मिळालं नाही म्हणून मी शिवसेना सोडली अशी विधानं मी करणार नाही. मालिका हा लोकांना ऐकायचंय ना, नेमकं झालंय काय कारणामुळे, म्हणजे तुम्ही कशासाठी आलात राष्ट्रवादीत, तिकिटासाठी आलात की तुमचे काय मतभेद मालिका झालेत? पूर्णत्वाला गेल्यानंतर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही प्रेक्षकांना मिळतील. राजकीय उत्तरं कशी टाळायची हे ते लगेच शिकलेले आहेत. पण हे खरं आहे का की जेव्हा तुम्ही शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर तुम्ही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोन आवर्जून घ्यायचे टाळत आणि त्यांना भेटायचंही टाळत वारंवार, कारण तुम्हाला भीती होती की काय म्हणतील उद्धव ठाकरे किंवा शिवसैनिक? फोन टाळलं असं नाही, पण हा निर्णय झाला तेव्हा मी खरोखर मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होतो आणि त्यानंतर आमचं बोलणं झालं. कसं आहे, कोणतीही गोष्ट अंधारात ठेवून करण्यापेक्षा जी व्यवस्थित ही कम्युनिकेशन असणं हे फार गरजेचं आहे. कारण मी प्रवेशाच्या वेळी जे विधान केलं तेच मी कायम करतो की माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, आदित्यजी ठाकरे असतील, सर्वसामान्य शिवसैनिक असतील, यांनी जे प्रेम दिलं ते प्रेम दिलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे सुद्धा त्यांच्याविषयी जर आदर असेल तर तो आदर मी कायम ठेवतो. भावनिक राजकारणाचा मुद्दा तुम्ही सांगितला की ज्या पक्षात होतो त्या भावनिक राजकारण सध्या काळाची गरज नाही, विकासाचं राजकारण झालं पाहिजे. मात्र मग तुम्ही गेला नाही, मी केवळ या पक्षाविषयी, ज्या पक्षात होतो त्या पक्षाचं भावनिक राजकारण असं नाही म्हणालो. एकंदरीत मी देश पातळीवरचं भावनिक राजकारण हा एक फार महत्त्वाचा मुद्दा घेतला. कसं आहे, माझी विनंती आहे तुम्हाला की हे कुठल्याही एका पक्षाला सीमित करण्यापेक्षा हे देशाच्या राजकारणाची दिशा जी भावनिक पातळीवर चालली आहे याचा एकदा साकल्याने विचार होण्याची गरज आहे. म्हणजे जर देशाच्या पातळीवर जर ठराविक सांगितलं जात असेल की महिलांनी अशा पद्धतीचे कपडे परिधान करावेत, याच माणसाने या पद्धतीचं जेवण जेवावं, किंवा हाच मुद्दा महत्त्वाचा आहे, किंवा सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जेव्हा आवाज उठवला जातो तेव्हा तो माणूस देशद्रोही ठरतो, हे सगळे भावनिक मुद्दे जेव्हा तुम्ही एका पारड्यात टाकता त्यानंतर शाश्वत विकासाचे मुद्दे कुठे आहेत हा प्रश्न येतो. हे कोणत्याही एका ठराविक पक्षाशी निगडीत एका नाही. ठराविक पक्षाचं जरी नसलं तर जेव्हा तुमचा विषय येतो तेव्हा हे ठराविक पक्षापुरतं मर्यादित येतं. कारण शिवसेना गेला अनेक काळ जर आपण बघितलं फक्त भावनेचं राजकारण करत आली आहे, त्यामुळं हा प्रश्न उपस्थित होतो. त्यावेळी तुम्हाला असं वाटलं नाही का आपल्या पक्षातही फक्त भावनेचं राजकारण होतं, विकासाच्या राजकारणाला तितकंसं महत्त्व दिलं जात नाही? कसं आहे, काही मुद्द्यांवर मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एकच हे सांगतोय की एक निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय घेण्यासाठी काही कारणं असतील. आता तुमचे हे सगळे प्रश्न म्हणजे त्या कारणांची उकल करण्याचा एक प्रयत्न आहे असं
मानल्याशिवाय दुसरं काही हे नाही आहे. पण त्यांनी त्यांच्या परीने वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलाच ना. मी जेव्हा तुम्हाला पुन्हा एक फार महत्त्वाचा मुद्दा सांगतो राष्ट्रीय राजकारणाचा, मग जर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मी तिथेच असतो तर या राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता येणं अवघड होतं. म्हणून हा निर्णय घेणं गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर आम्ही एक प्रश्न विचारणार. मी आता अगोदरच सांगतो की शिवसेनेने तुमची मालिका बंद करावी अशी मागणी केली आहे. या प्रश्नाचं उत्तर घेऊया एका ब्रेकनंतर.